सुमी, ए सुमी. हो हो आले. 8 वाजले माहितीये मला, तू येणार कपडे न्यायला. तयारच ठेवले होते. बरं हा, तुझा चहा तयार आहे बिन साखरेचा. पहिले गोळी घे आणि मग चहा पिऊन घे. घेते. किती काळजी करते. बाबा, ते चुकून. ठीक आहे ठीक आहे. हे पण असू देत असू देत. बाबा, कपडे हवे होते. हे बाबांचे कपडे आणि ही माझी महागडी साडी आहे, नीट धुवायची. हो हो हो. थांब हा, मी माझे कपडे घेऊन आले. हा. तारिणी, हो हे राहिले होते. हा ठीक आहे. काय ग, किती उशीर? काय करत काय होतीस नक्की? तरी नशीब मशीन मध्ये कपडे धुणारे, नाही तर 2 दिवस हेच करत बसली असतीस. चल निघ. आई माझे कपडे मग दे ना. पास करताय तो फक्त. शहरात पुन्हा एकदा घर्षण. हो हो ठीक आहे आपण बोलू, नंतर बोलू. हां मी करतो फोन. ओके ओके सुरक्षा ओके बाय. व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. बापरे, गेल्या आठवड्याभरात 4 दुकानांवर दरोडा टाकलाय या चोरांनी. अजून त्यांचं सुगावं लागलेलं नाही. आणि काय त्यांच्या कामाची पद्धत काय आहे हे कळतच नाही म्हणे. पोलीस सुद्धा हैराण झालेत. अगो बाई, मी काय म्हणते, आपण ज्या दुकानातून दागिने करून घेतोय त्यावर हे लोक दरोडा नाही ना टाकणार? नाही, आपण ऍडव्हान्स देऊन बसलोय. चोरी झाली तर ऍडव्हान्स पण जाईल ना. चेतना काकी, रिलॅक्स. असं काही झालंय का? नाही. मग कशाला उगाच पॅनिक होत आहे? थिंक पॉझिटिव्ह. शांत बसा आणि तुमचा ब्रेकफास्ट करा. अगं पण आपलं लग्न घर आहे ना, आणि केवढी धावपळ चालू आहे. त्यात हे असं काही झालं तर तुझी किती पळापळ होईल. म्हणून चेतना काकी. युवराज, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं युवराज, मला सांग, तू ऑफिस कधी जॉईन करतोयस? अरे देवा. अगं काय चाललंय तुझं? ए ताई, काय करतेस तू? जस्ट वेट अँड वॉच. अगं वायर कापलीस तर मशीन कशी चालेल? आणि मशीन नाही चालणार तर ती कपडे कसे धुणार? हाताने. मग धुवू दे ना. हे हे कुणाला कळलं तर आपण हे केलं. काव्या, तुझं तोंड आणि डोकं जर बंद ठेवशील ना तर कुणालाही काहीही कळणार नाहीये. चल. हे तू काय करत असतेस? अरे देवा. नवीन केबिन केलंय तुझ्यासाठी. तुझ्या आगमनाची वाट बघतोय. ऑफिस. या दया काका, मला असं वाटतं की आता आपण युवराजवर ऑफिसची काही जबाबदारी टाकायला काहीच हरकत नाहीये, बरोबर ना? हां, अरे तू टाकलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या पेलायला आमची चिरंजीव आता सक्षम आहे. हां काय? मी काय म्हणते, पण ऑफिस जॉईन करायलाच हवं का? नाही म्हणजे करेल ना तो जॉईन ऑफिस. काय घाई आहे? आता तुझं लग्न होणार आहे ना.
म्हणूनच लग्नाच्या आधीच ऑफिसच्या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत ना. हं? काकू, आता हर हायनेस कौशिकीजींनी ऑर्डर सोडली म्हटल्यावर युवीला ऑफिसला जावंच लागेल. आणि त्यात तुझ्या माझ्यासारख्या नोकरांनी काही बोलून होणार नाही ना. म्हणजे युवी जर तिच्या सांगण्यावरून लग्न करू शकतो तर ऑफिसला जाऊच शकतो, हो की नाही युवी? जय काका. मला असं वाटतं की पद्मिनी काकू बरोबर बोलते. त्याचं लग्न होऊन जाऊ दे, त्याच्यानंतर तो थोडा रिलॅक्स होईल आणि नंतर तो ऑफिस जॉईन करूच शकतो की. ए काय काय चालू आहे? हा, बटन काय तोडायचं ठरवलंयस? नाही नाही, तसं काही नाहीये. ते मशीनची ना वायर तुटली आहे, बहुतेक उंदरांनी कुरतडली असं वाटतंय मला. तर मशीन चालूच होत नाहीये ना, मग कपडे. अगं मग तुझे हात तुटलेत का? का ते पण कुरतडलेत उंदराने? हा, आणि हाताने कपडे धुतलेस, हात काय गळून पडणार आहेत तुझे? धु की. हात गळून पडणार नाहीत म्हणून काय एकटीने कपडे धुवायचे की काय एवढे? हा, ते काही नाही, इलेक्ट्रिशियनला फोन करून बोलवून घ्या आणि रिपेअर करून घ्या ते. अहो आई, इलेक्ट्रिशियन येणार कधी? तो दुरुस्त करणार कधी? आणि तुम्हीच म्हणता ना सर्व कामं वेळच्या वेळी व्हायला हवी म्हणून. हा बरोबर आहे, तेच आहे ना. म्हणजे बरोबर आहे त्यांचं, सगळ्या गोष्टी वेळेत व्हायला पाहिजे. मी धुते ना कपडे, आणि इलेक्ट्रिशियन काय आज उद्यामध्ये काम करून टाकेल. उद्यापासून तसंही मशीन सुरू होणारच आहे की. घ्या, ती तयार आहे धुवायला. धुऊ दे तिला. उगाच आपलं लाडावून ठेवलंय, लाडामुळे वाया चाललीये पोरगी. एवढेच खूळ लागले का तुला? अगं एवढे कपडे तू स्वतः धुणार आहेस का एकटी? हा, त्यातून तुझा आज हरतालिकेचा उपवास आहे ना ग. अगं असू दे ना सुमी, तू कशाने एवढी काळजी करतेस? एवढेच तर आहेत कपडे, होतील माझे धुवून. तोपर्यंत ना तू तुझ्या त्या थलाईवाची फिल्म बघ. तो कसा गुंडाने एकदम पटापट धुवून टाकतो, तसं मी पण कपडे एकदम पटापट धुवून टाकते. हा, ते काय म्हणतात यांना, रास्कला, माइंड इट, यू सी इट. आलेच ग. काय म्हणायचं या मुलीला? जैन बॉस सेम पॅटर्न आहे. ज्या दिवशी दुकानात चोरी झाली होती ना, तशाच संशयास्पद हालचाली दिसत आहेत. सगळे सीसीटीव्ही फुटेजेस हॅक झालेत. त्या दिवशीच्या हालचाली आणि आजच्या हालचाली सेम आहेत. आज तो माणूस दुकानात नक्की येणार. ठीक आहे, सगळ्यांना अलर्ट कर, मी पोचतेच. येस बॉस. आणि हो, काहीही झालं तरी आज तो आपल्या ट्रॅपमधनं सुटला नाही पाहिजे. जैन बॉस. हॅलो. बरं मला सांग, तुझ्याकडे निशीचा नंबर आहे? 'माझ्याकडे' कसा असेल?
निशीचा फोन येतोय. घ्या नंबर दिला काय, सेव्ह पण नाही केला, लगेच आलाच हो निशीचा फोन. मी जरा दृष्ट नको लगा बाई लागला. मला ना हे फोन करणं भेटणं वगैरे काही पटत नाहीये अजिबात. मुलगा इतका चांगला मिळालाय म्हटल्यानंतर काय अडकवा जाळ्यात. कसास? मी मला काय झालं, मी ठीक आहे. काय करतोयस? काय नाही, ब्रेकफास्ट करत बसलो होतो आम्ही सगळे. वाव, सगळ्यांसोबत. पद्मिनी काकू मुलगी सुद्धा चांगली आहे. अगं पण मुलगी चांगली बघण्यापेक्षा मुलगी कुठली आहे, कुठल्या घराण्याची आहे ते बघायला हवं होतं ना. दुसऱ्याच्या मुलीला दोष देण्यापेक्षा ना आपल्या मुलाचं काय चाललंय ते बघा जरा. अहो हे मला आवडली हा तुझी फॅमिली. म्हणजे एव्हरीवन, लाईक आई बाबा काका काकू सगळेच खूप छान आहे. बट एक्सेप्ट दॅट तुझी ती बहीण मला नाही आवडली ती. हॅलो हॅलो बोल 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 ना. हॅलो, तुला वाईट वाटलं का? नाही नाही, बरोबर बोलतेस तू, बोल ना. आय एम सो सॉरी. नाही, आपण पहिल्यांदाच बोलतोय आणि मी डायरेक्ट असं सगळं स्टुपिड. आय एम स्टुपिड. मला असं वाटतं आपण भेटायला हवं आज. फ्री आहेस? हां, बरं कौशिकी, ही न्यूज आपण का नाही कव्हर केली? दया काका, खरं तर हा विचार माझ्याही डोक्यात आला होता की आपण का नाही केली, पण नंतर मी असा विचार केला की ही न्यूज समजा दाखवली तर लोक उगाच पॅनिक होतील आणि आपण उगाच पॅनिक सिच्युएशन कशाला क्रिएट करायची. म्हणजे मी हा विचार केला की एकदा आपल्याला चोराचा पत्ता लागला की मग आपण क्रोनॉलॉजिकली ही न्यूज लोकांना दाखवू, म्हणजे लोकांचा पोलिसांवरचा विश्वास वाढेल, असा माझा विचार होता. गुड गुड, बरोबर. कळवतो तुला, वेळ ठिकाण कळवतो, पण आपण भेटूया. ओके. ज्वेलर्सचं नाव काय? राजवंत ज्वेलर्स, राजनगर. कत्रीला टिप मिळाली आहे की गेल्या काही दिवसांपासून एक माणूस तिथे रोज फेऱ्या मारतोय. पहिली चोरी झाली होती 7 तारखेला रात्री 2 ते 3च्या सुमारास. दुसरी 11, म्हणजे 4 दिवसाच्या गॅप नंतर. तिसरी चोरी झाली 14 तारखेला 3 दिवसाच्या गॅप नंतर. आणि चौथी 16 तारखेला, म्हणजे 2 दिवसाच्या गॅप नंतर. म्हणजे हा माणूस एक दिवस कमी करतोय आणि ह्या वेळात त्या ज्वेलरी शॉपची सगळी माहिती मिळवतोय. केडी, आज 17 तारीख आहे. काय चाललंय? हा, 17 तारखेला काय? ते 17 तारीख कॅलेंडर नाहीये तुझ्या घरी? आहे ना, आहे. मग इथे काय करतोयस? ते मी पाणी घ्यायला आलो होतो, गाडी धुतोय ना, तर त्यामुळे. बाईक धुण्यासाठी हीच जागा मिळाली का? नाही नाही, धुऊ शकतो. ते मी बाहेर चाललोय ना, तर म्हणून लगेच थोडंसं पाणी घेतलं. पुढे चाललायस कुठे सकाळ सकाळ? मी इकडेच. हुंदडायला चालला असशील ना? नाही नाही, हुंदडायला नाही चाललोय. तू कुठे का जाईना, मला काय करायचंय? आता चालला असेस तर मला जरा कोपऱ्यापर्यंत सोड. चल.
तुम्हाला फिरायला नाही जाते मी, कामाला जाते. गणपतीची तयारी करायची, मला सामान आणायचंय म्हणून म्हणतेय. हो पण तुम्हाला मी माझ्या बाईकवर फुकट नाही येणार या. तू 50 रुपये कापून घ्यावं तर भाड्यातून. उपकार नकोय तर उपकार ठेवले तर उद्या पोरीचा हातबीत मागायला पण कमी नाही करणार तू. काय भरोसा आहे का तुमच्या सारख्यांचा? नाही नाही मी काही ए लायसन्स बिसेन्स आहे ना? हो आहे ना. हा आहे. चल मग कशाला इतका वेळ घालवतोय? मला काय दिवस झालं नाहीये. हे चालूच करतोय गाडी बस. पटपट चल. हो 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 झालं हे आता आता नाही रोज होते चालू आज तुम्ही पटपट पिढे ना मी सावकाश जरा. नाही पाडत नाही मी हे आज नेहमी चालू होते गाडी. पेट्रोल भरून नाही ठेवतायत वेळेत. मी करतोय ना प्रयत्न करतोय मी. चल पटपट. झाली झाली हा. झाली. हो चल. केवढा आवाज आहे. क्या बात आहे ताई, किती मस्त दिसतेस ग. झुमके, ड्रेस, केस. अरे वा वा. दोन भेटायला चालली ना, मग मेकअप तर करणारच. बरोबर आहे. आता तर आम्हाला विसरणारच ना. जिजूंना भेटायला चाललीयस ना. सगळं सामान मी सेट करून ठेवलंय, तेव्हा तू एक मिनिट. जिजूंना भेटायला चाललीयस ना, मग काय सामानाचं लावून बसलेस? जा ना, त्यांना जाऊन भेट. आणि माझं पण हाय सांगा. जा ग. अगं जा, अगं जा. हाय शोना, काय करतोयस? अरे मी मस्त, मी येते. सोनाली, अगं काय करतेयस? अगं बघ मी स्टडी करायला येतेच. हा अरे हो 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 आले लगेच. हा आले आले. हा कुठे? अगं आजी, कॉलेजात एवढा अभ्यास असतो ना आजकाल, तुला काय सांगू. इतकं देतात ना, बाप रे खूपच. आणि निशी कुठे गेली? निशी तिच्या आहोंना भेटायला गेलीये. मी पण निघते. हा कुठे आहोंना भेटायला? हो. आजी काही बोलतेस ग, अभ्यासाला निघते. नमस्कार करते. हा बाय आजी. ठीक आहे येते. हा आजी. खाली मुंडी पाताळ धुंडी. आई दुसऱ्याच्या मुलींवर नजर ठेवून असते, पण हिची मुलगी केव्हा कुणाचा हात धरून पळून जाईल ना, ते सांगता नाही येणार म्हणावं. बॉस कत्री, तू काय करतोय इकडे? अहो डावीकडे प्या तू हे माझ्या घरच्यांनी बघितलं ना तुला, तर ते तुला पिळतील असं. काय नाही होत, तुम्ही शांत व्हा आधी. ऐक ना, तुझा ऐकडनं प्लीज. तुम्ही जा, तिथे तुमची गरज आहे. केडी सरांनी सांगितलं तुम्ही इथे अडकलायत म्हणून मी आलो. आप जाओ, हम कपडा संभाळते. जाओ. पण हे सगळं तू सांभाळशील नक्की? बॉस, कत्रीवर खात्री असावी. थँक्स. सांभाळ. हो. अहो हात कुठे जाताय? बाहेर जा. अरे चप्पल तर घालू देत. हा. मिशन ऑन. ही कुठे गेली पळत आता? रिक्षा. चला 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 चला. अरे मैडम किधर जाना है? चलो चलो आप सीधा चलो. टेक्नो, येस बॉस. जमेल ना तुला? सांभाळून बर का. बॉस गाडी पण शेवटी एक मशीनच आहे. हा रेखा, हॅलो. अगं तारिणी पळून गेलीये. तारिणी पळाली? काय माहितीये, पण अशी पळाली जशी काय कोणाबरोबर तरी पळून जातीये. अगं कसं शक्य आहे? थांबी बघते. आईने घराण्याच्या नावाला बट्टा लावलाय. हे आपलं ना. गुड.
गुड. मी आणि टेक्नो सोबतच आहोत. मी पोचते. हळू. टीम रेडी. वी आर मुव्हिंग इनसाइड. मला कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा नकोय, ठीक आहे?